हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. सर्वांना फिजिक्समध्ये शॉर्टकट अभ्यास कसा करावा हे कळत नाही आणि यामुळे कधी ना कधी असं वाटायला लागतं की यार माझा अभ्यास होत नाही आहे, फिजिक्स मला फार भीती वाटते. मी एक छोटीशी गोष्ट सांगून अभ्यास कसा करावा याच्याबद्दल बोलणार आहे आणि भीती कशी आहे फिजिक्सची ती पण सांगणार आहे. मला एक सांगा, तुम्हाला रात्री 2 वाजता खूप घनदाट जंगलामध्ये जर तुम्हाला सोडलं आणि तुमचं शर्ट असेल, पॅन्ट असेल, कशाला तरी अटकली, एखादा काटा आहे, झुडूप आहे, त्याला जर अटकली आणि तुम्ही समोर चालताय, तुमच्या मनात काय येईल नक्की कॉमेंटमध्ये लिहा. वाटेल की बाबा भूताने माझी पॅन्ट, माझं शर्ट पकडलं आहे. भीती वाटेल ना? वाटतं. तुम्ही जरी नाही म्हणत असाल काही लोक, पण जेव्हा प्रत्यक्षात ही गोष्ट होईल ना त्यावेळेस मनामध्ये विचार येणार. आता असं का बरं? कारण की आपल्या आजोबांनी, आई वडिलांनी आपल्याला लहानपणी इकडे जाऊ नको भूत आहे, तिकडे जाऊ नको भूत आहे, तिकडे बाऊ आहे, अमकं आहे, असं बोललं असेल, निश्चित बोललं असेल. आता माझा प्रश्न आहे, तुमच्या आजोबाला विचारा की भूत पाहिलं का? निश्चित नाही म्हणणार आहे ते. हां, ते खोटी कहाणी असेल तो भाग वेगळा आहे, पण रियालिटी सांगतो मी. वडिलाला विचारा, भूत पाहिलं का नाही? तुम्ही पाहिलं का? नाही, भूत नाही पाहिलं. तसंच आहे फिजिक्सला. कोणीतरी आम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यांनी सांगितलं कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे, म्हणून आम्हाला फिजिक्स कठीण वाटायला लागतं. हे रियालिटी आहे का? आणि त्यामुळे आपण काय करतो, फिजिक्सला आहे ना, जाऊ दे बाबा, मॅथ आवडेल, केमिस्ट्री, बायोलॉजी करू आपण, फिजिक्स नंतर बघू, कव्हर करू, कमी मार्क आले तरी बिना आपण काय पास तर होणारच आहे. आणि यामुळे त्या गोष्टीला दूर ठेवल्यामुळे ते आणखीन टफ, आणखीन कठीण वाटायला लागतं. आणि फिजिक्स खरंच कठीण आहे का? तर बिलकुल कठीण नाही आहे. चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा. एक मी उदाहरण सांगतो आणि शॉर्टकट समजून सांगतो तुम्हाला, ठीक आहे? आता तुम्हाला एक कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी असा प्रश्न आहे. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर, है ना, असा प्रश्न येणार तुम्हाला एक्झाममध्ये. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. एक पहिला चॅप्टर घेतोय मुद्दामून, असे भरपूर एक क्वेश्चन्स घेईल मी. आता या ठिकाणची जी डायग्राम आहे तुमच्या मनाने कशी घ्या. ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, इथे छोटेसा मास ऑफ पार्टिकल आहे, त्याची लिनियर वेलॉसिटी v1, डिस्टन्स r1 आहे. इथे मास m2 आहे, वेलॉसिटी v2 आहे, डिस्टन्स r2 आहे. तसंच इथे mn मास आहे, वेलॉसिटी vn आहे, डिस्टन्स rn आहे का? याचा शॉर्टकट इतका सोपा आहे. मला सांगा, पार्टिकलकडे कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, त्याचा फॉर्म्युला आहे हाफ mv². बरोबर आहे ना? कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. कायनेटिक एनर्जीचा एक साधा फॉर्म्युला आहे लिनियरमध्ये, हाफ mv². आता वेलॉसिटीचं रिलेशन माहित पाहिजे, r इंटू ओमेगा. आता इथे टाका बरं बघा, 1/2 m, v ची व्हॅल्यू आहे r, ओमेगा पण स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केलं. पण mr² कोणी माहिती तुम्हाला? mr² ते आहे I मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, आणि ओमेगा² झालं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचं रिलेशन. या डेरिव्हेशन्स 3 मार्कासाठी प्रश्न आहे, फक्त 3 मार्कासाठी प्रश्न आहे. आता काही मुलांना थेरी कशी लावी भीती वाटते. काय भिवू नको, मी तुझ्या पाठीशीने बाबा. सरळ काय म्हणायचं, मास ऑफ द बॉडी, nth नंबर्स ऑफ मास ऑफ पार्टिकल m1, m2 डॅश mn, and perpendicular distance axis of rotation and mass of particle r1, r2, rn, and linear velocity v1, v2 and vn, and constant angular velocity omega. आणि इथं लिहायचं असं, आता रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर, याला शब्दात लिहायचं. मग v इज इक्वल टू r ओमेगा झालं. मग लिहायचं कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. शॉर्टकटमध्ये लिहितोय मी, तुम्हाला लिहायचं पूर्ण, ठीक आहे? कसं लिहायचं बरं? कायनेटिक एनर्जी E1 हाफ m1 v1². टाका बरं इथं 1/2 m1, v1 काय आहे इथं r1 ओमेगा, पण ओमेगा कॉन्स्टंट म्हणून त्याला टाकता येणार नाही. ओमेगा 1, ओमेगा 2 हे ॲक्सियल वेक्टर, हे सगळे कॉन्स्टंट असतात. मग काय लिहिसाल बरं याला? आता बघा, तुम्हाला आता इथे लिहावं लागेल कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल. सेम तेच लिहायचं बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल. लक्षात येतं का? कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल कसं लिहिणार? E2 लिहिणार. हाच फॉर्म्युला m2 r2² ओमेगा² झालं. डॅश काय करसाल? कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. तुम्हाला शॉर्टकट सांगतो म्हणून फास्ट सांगतो, ठीक आहे ना? चला मग कसं लिहिणार इथं? En काय करणार बरं? हाफ है ना mn rn² ओमेगा². काढा आता टोटल एनर्जी, टोटल है ना, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. मी जर असं
विचित्र लिहितो मलाही माहिती आहे, पण तुम्हाला शॉर्टकट सांगायचं आहे. बघा, E इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस डॅश EN. झालं का नाही? चला लिहा बरं. E इज इक्वल टू 1/2 M1 सॉरी R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सेकंड पार्टिकल 1/2 M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. डॅश लिहा आता इथं 1/2 MN RN स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय कॉमन काढसाल बरं? 1/2 है ना, राहील काय? M1 R1 स्क्वेअर है ना, M2 R2 स्क्वेअर डॅश MN RN स्क्वेअर. हा ओमेगा स्क्वेअर. हा कोण आहे बरं? आय मोमेंट ऑफ इनर्शिया. झालं का नाही हे डेरिवेशन तयार? मी ते शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजून सांगितलं. यालाच लिहिलं तुम्ही. फर्स्ट पार्टिकल M1 R1 ओमेगा स्क्वेअर, M2 R2 ओमेगा स्क्वेअर, MN RN है ना. लिहिता आलं पाहिजे. शॉर्टकट हे, हा शॉर्टकट आहे बाबा. असं शॉर्टकट लिहिल्यानंतर तुम्हाला लॉंग कट लिहिता येईल का? आणखीन एक बघा. आता आपण काय करू? अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन बघू. अँग्युलर है ना मोमेंटम. बघा मी तुम्हाला शॉर्टकट लिहून देतोय. ठीक आहे. याला काय? अँग्युलर मोमेंटम काय असतं फॉर्म्युला? मोमेंट ऑफ लिनियर. बघा, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. पी म्हणजे काय? मोमेंटम. फॉर्म्युला काय? मास इंटू व्हेलॉसिटी आहे. मग व्ही काय बरं? रिलेशन बिटवीन वाला. आलं का नाही? चला टाकणार 3 फॉर्म्युलेमध्ये. बघा, अँग्युलर मोमेंटम काय? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट काय? मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय? आर इंटू ओमेगा. कळतं? चला पुटअप करा. बघा, एम व्हीची व्हॅल्यू आता पुन्हा खाली या. आता पुन्हा इथं बघा MR ओमेगा, पण हा एक आर आहे म्हणून R स्क्वेअर. MR स्क्वेअर कोण आहे? कळतं का? झालं डेरिवेशन. बस याला लिहा. फर्स्ट पार्टिकल, सेकंड, nth पार्टिकल, जसं लिहिलं तसं. आणखीन टॉर्कचा फॉर्म्युला येतो बघा. टॉर्क म्हणजे काय? मोमेंट ऑफ फोर्स. फोर्स काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन. माहिती आहे ना न्यूटनचा लॉ. ऍक्सलरेशनचं रिलेशन काय? R इंटू अल्फा. झाले 3 फॉर्म्युले. 3 मार्कासाठी डेरिव्हेशन्स येतात. शॉर्टकट कळालं पाहिजे. अभ्यास कसा करावा हे महत्वाचं आहे. नाहीतर डेरिव्हेशन भरपूर विद्यार्थी चुकवतात. बघा इथं एम एच्या जागी आर अल्फा आहे. बघा इथं MR अल्फा. बघा एफची व्हॅल्यू टाकली. हा एक आर आहे R स्क्वेअर. MR स्क्वेअर कोणी? आय अल्फा. झालं का नाही रिलेशन? असे कित्येक तरी शॉर्टकट आहेत मित्रांनो फिजिक्समध्ये. खूप खूप शॉर्टकट आहेत. तुमची फक्त इच्छा पाहिजे. तुम्ही निश्चित कॉमेंट करा. मी खूप काही मदत करू शकतो. आणि हे सगळे शॉर्टकट शक्ती बॅचमध्ये सध्या फास्ट ट्रॅक कोर्स आहे बच्चो. म्हणजे तुम्हाला मला असं सांगायचं की एका महिन्यात आम्ही पूर्ण 1-1.25 महिन्यात पूर्ण फिजिक्स शिकवतोय. तुम्हाला 90 मार्क कसे घ्यावे या शॉर्टकट मार्क मिळू शकतात या शक्ती बॅचमध्ये. खूप डिटेल. जोपर्यंत मुलांना कळत नाही तोपर्यंत समोर जात नाही. न्यूमेरिकल घेतो, सगळं काही करतोय. शक्ती बॅचमध्ये या. निश्चित तुमचा कोर्स हा जो काही आहे. आणि किंमत किती माहिती आहे का? 399. मला वाटते 400 रुपयात भाऊ आजकाल चप्पल बूट येत नाही रे. अरे शर्ट पॅन्ट येत नाही, काहीच येत नाही. 400 रुपयात तुम्ही जर विचार केला तर 10 रुपये रोजचे जर दिले, 40 दिवसात तुम्ही 400 रुपये देताय. 10 रुपयात फिजिक्स शिकायला भेटते. हिच्यापेक्षा काहीही स्वस्त भेटू शकत नाही. हिच्यात टार्गेट आहे की बोर्डामध्ये कॉन्सेप्ट जर असतील तर CET नीट JEE कुठेही ठेवू शकता. म्हणून शक्ती बॅच नक्की एनरोल करा. PGMN ॲपवर आहे आणि धमाल करू. PGMN ॲप आहे. प्ले स्टोअर जा. PGMN. तसंच दिनेश सर ॲपवर मॅथ आहे. केमिस्ट्रीसाठी ऑल अबाउट केमिस्ट्री आहे. स्वरूप सर बायोलॉजी म्हणून आहे, बायोलॉजीसाठी. तर भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा.